कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये तयार होणारी ही पौष्टिक मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी तुम्ही कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी आपल्याला हिरवे मूग लागणार आहे. येथे अर्धी वाटी हिरवे मूग मी घेतलेले आहे. वजनी प्रमाण ह्याचं 250 ग्रॅम आहे. 2 कांदे, 1 टोमॅटो, 2 तमालपत्र, 1 चमचा जिरे आणि थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आपल्याला येथे लागणार आहे फोडणीसाठी. आता येथे काही आलं, लसूण, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 3 ते 4 चमचे आपण ओलं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची छान अशी बारीक फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही साईडला ठेवून देऊया. येथे काही पावडर मसाले आपल्याला लागणार आहेत. लाल तिखट, हळद, धना-जिरा पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला मी येथे घेतलेला आहे. सर्व मसाले 1-1 चमचा घेतलेले आहे. फक्त लाल तिखट 2 चमचे आहे आणि हळद पाव चमचा घेतलेली आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये तमालपत्र, 2 ते 3 काळी वेलची आणि कांदा आणि टोमॅटो टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. आता कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे. कांदा टोमॅटो फ्राय झालेला आपल्याला दिसत असेल. छान असा ह्याचा सुगंध सुटायला सुरुवात झाली की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, हिरवं वाटण ओल्या नारळाचं, ते थोडं थोडं करून सर्व आपण यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालं की सर्व पावडर मसाले थोडे थोडे करून आपण यामध्ये टाकून घ्यायचे. आता हे सुद्धा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं की आपण जे मोड आलेले मूग घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून ठेवले होते आपण, ते थोडे थोडे करून सर्व यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता हे सुद्धा व्यवस्थित असं छान मिक्स झालं की चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडीशी ड्राय रोस्ट करून मी कस्तुरी मेथी ठेवलेली आहे साईडला, ती सुद्धा यामध्ये टाकून गरम पाणी टाकलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास मी येथे गरम पाणी टाकलेलं आहे. कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्यांमध्येच छान असे आपले मूग शिजून तयार होतात. आपण बघू शकता 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकरही थंड झालेला आहे. आपली चमचमीत आणि चटपटीत मुगाची भाजी बनवून तयार आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे आणि गरम गरम भाजी सर्व करण्यासाठी